गुरुतरं नमामि। ओम गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री जगद्गुरु सिद्धार्थ स्वामी महाराज की जय। सद्गुरु महादेवप्पा महाराज की जय। सद्गुरु शिवशरणप्पा महाराज की जय। सकल साधु संत महाराज की जय। जय नमः पार्वती पते शिव हर महादेव। श्री सिद्धेश्वर महाराज की जय। श्री शरणेश्वर महाराज की जय। श्री सिद्धम कृष्णप्पा महाराज की जय। श्री नरसा विठ्ठल की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भारत माता की जय। देवीचे प्रजापतीने दंत झाले, मोत्यासारखे दात, बोलते वेळी चमकत होते आणि हंसासारखं ते चाल करून मग सिंहारूढ होऊन चालते वेळी रुबाबदाराने महालक्ष्मी सिंहावर बसली। मग युद्ध झाला। महिषासुर शंकराचा रूप घेऊन आला। हे शंकर कसं ह्या सभेमध्ये आला हे पाहून लक्ष्मी क्रोधिष्ठ झाली। मग ध्यानस्थ होऊन हा शंकर नसून हा कोणतर माझा बदला घेण्यासाठी येत आहे म्हणून लक्ष्मी त्यांना ओळखली। मग लक्ष्मी छातीवर पाय ठेवून त्यांचं काल संहार केल्यावर मग एवढ्या राक्षसांना संपवून एवढ्या राक्षसांचं मरण झाल्यावर ती बाई बावरल्यासारखी झाली हो ना। मग एका नदीच्या काठेला एक धबधबा म्हणून असतो हिमालयाला, त्या धबधब्याखाली जाऊन केस मोकळं सोडून न्हायला बसली। महालक्ष्मी म्हणजे पार्वतीच महालक्ष्मी, महालक्ष्मीच महाकाली, महाकालीची सरस्वती असं आनंद नावायचं त्या महादेवीला। मग तेव्हा ती बाई केस मोकळं सोडून धडा 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 धबधबा खाली बसली। मग गंगा स्नान झाल्यावर मग तिला डोकं शांत झालं, समाधानी झाली आणि देवलोकांना आनंद झाला। आणि कालच त्याने पुष्प वर्ष मागच्या गोष्टीमध्ये वर्षेव केल्यावर 33 कोट देव आता देवीचं प्रार्थना करतात। काय म्हणून प्रार्थना करतात? आता आमच्यावर आलेलं संकट तुम्ही निवृत्ती केलात, परंतु असंच काहीतरी दैत्य आणि आले, त्यांचं प्रेमाने पूजा केले, ध्यान केले, मग आता त्यांचं इनवणी करतात। कुणाचं? ओम नमो भगवते पार्वती, लक्ष्मी, सरस्वती, महाकाली, महासरस्वती, तुम्ही आता आमचं दुःख जे आहे तुम्ही निवृत्ती केला, पर आता हेच सगळ्या लोकांना सुखी केलं, सर्व लोकांना आनंदित केलं आणि असंच आमच्यावर तुमचं दया राहू दे। मग आता आजपर्यंत तुम्ही आमचं रक्षण केलं, आता तुम्ही अवतार संपवल्यावर आमचं कसं होईल? मग तेव्हा लक्ष्मी म्हणते तुम्ही एवढं कळकळीने, एवढा आग्रहाने, एवढं प्रेमाने माझ्याबद्दल तुम्ही स्तुती करत तुम्ही मला इनवणी करतात, म्हणजे जेव्हा यदा यदा ये धर्मस्य गलनिर्भवती भारत अभ्युद्यानाम धर्मस्य तदात्मानं सुज्यम्यं म्हटल्यासारखं जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट कोसळतो तेव्हा तेव्हा मी अवतार घेऊन येते आणि त्या दुष्ट राक्षसांचा मी संहार करणार आहे। तुम्ही निर्भयापणाने तुम्ही राहावा।
मग देवी त्यांना आबायावर दिली. मग आबायावर दिल्यावर मग देव थोड्या दिवस सुखाने होते, आनंदित होते, देवीची स्तुती करत होते. मग आणि थोड्याच दिवसामध्ये दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला. मग कोसळला. मग सगळे देव त्यांना पहिलंच सावधान केले होते देवीला. आतापर्यंत तुम्ही आमचं संकट निवृत्ती केलं, चक्षुर, चामर आणि महिषासुराला तुम्ही संवार केलं. आम्ही आता सुखाने नांदत आहे आणि तुम्ही पुढं आम्हाला तसंच रक्षणा करा. असं म्हटल्यावर देवी तथासो म्हणली. तुम्ही जेव्हा जेव्हा माझं प्रार्थना करता तेव्हा तेव्हा तुमचं मी रक्षणा करते. तुम्ही निर्भयाने तुम्ही राहा. मग धबधब्या काली मग स्नानाला बसली. मग स्नानाला बसल्यावर मग देवाचं नाजूक प्रार्थना आणि नाजूक ध्वनी, भक्त लोक प्रार्थना करायचं ध्वनी त्यांच्या कानामध्ये पडला. कुणाच्या? पार्वतीच्या कानामध्ये पडला. आता बरं मी युद्ध केलं, संकट निवृत्ती केलं आणि देवाने देव लोक माझ्या अन्वयी आणि माझ्यासाठी हे का प्रार्थना करतात म्हणून तिने विचार केली. मग विचार करून ताबडतोब सुंदर रूपवान तेजस्वी आणि प्रकाशमान शक्तिमान मुलीला ती जन्म दिली. कोण? पार्वती. मग तिचं नाव काय ठेवले? महासरस्वती. कोणाचं नाव? पार्वती पासून जे झाली तिचं नाव महासरस्वती. मग जोपर्यंत बायका ब्रह्मचारी राहतात तोपर्यंत त्यांच्या तोंडावर तेजपुंज राहतो, तेज राहतो, प्रकाशमान राहतात, ताकद राहतो. आणि जेव्हा एका बाळाला त्याने जन्म दिले, मग जन्म दिल्यावर मग ती बाई काळी ठिक्कर पडली. कोण? पार्वती. म्हणून तेव्हा त्या पार्वतीला कालिका असं नाव पडलं. मग नाव पडलं. पांढर, शुभ्र पांढर पातळ नेसली, लाल ब्लाउज घातली, नाकामध्ये नथ, हातामध्ये वीणा, गळ्यामध्ये मोत्याचा महाळ. मग भले डोंगरावर ती मुलगी 18-20 वर्षाची. मग तेवढ्या हिरवगार डोंगरामध्ये झाडी, नाना प्रकारचे फुलं, मग पाणी झुळझुळ वाहत आहे आणि काळे भोर दगड. त्या उंचवट दगडावर ती सरस्वती पायावर पाय घालून मग विणा हातामध्ये घेऊन सुंदर स्वरामध्ये ती गायन सुरू केलं. गायन सुंदर स्वरामध्ये, मोवाळी भाषामध्ये आणि सप्त स्वरामध्ये ती एकटीच जंगलामध्ये बसून गायन म्हणू लागली. मग तिथं सुग्रीव म्हणायचा एक दैत्य तिथं आला. मग आल्यावर आजूबाजूला नाना प्रकारचे फुलाचे झाड, पाणी झुळझुळ वाहत आहे, कोकिळा कू कू म्हणून कोकिळा वरडत आहे
आणि चिमण्याचा थवा, पोपटांचा थवा, बगळ्यांचा थवा, हे सर्व मोर पंख पिसाळ फुलवून ते खेळत आहे. आणि ही बाई सरस्वती मग त्या जंगलामध्ये उंचवट दगडावर मग ती गायन करत बसली. मग सुग्रीवने त्यांना पाहिला. आजूबाजूला कोण नाही, एक माणूस नाही. मग इतकं सुंदर स्थळामध्ये, आणि हे देखणी रम्य स्थळ आहे तिथं. त्या रम्य स्थळामध्ये मग ही मुलगी पार्वती तर नसल ना, शंकराची मुलगी तर नसल ना. हे किती देखणी आहे, किती सुंदर आहे. मग तो आश्चर्यचकित झाला सुग्रीव. मग आश्चर्यचकित होऊन माझ्या राजाजवळ सुंब निसुंब एका खोलीमध्ये हिरे भरलेले आहेत, एका खोलीमध्ये मोती, एका खोलीमध्ये पाचू, एका खोलीमध्ये चांदी सोनं, नाना प्रकारचे गाय म्हशी घोडे, चंद्राला भेडसावणारे घोडे यांच्या घरामध्ये पुष्कळ प्रकार. आमच्या राजाच्या घरामध्ये ऐश्वर्य आहे, सर्व हिरे आहेत, परंतु सर्व रत्न आहे, हिरे आहेत, मोती आहेत, पाचू आहेत, वज्र आहे, पर स्त्री रत्न मात्र नाही. पर एवढे ऐश्वर्य असून त्या ऐश्वर्यामध्ये ते स्त्री रत्न जर करता असं गुरुबद्दल शिष्यांचं मत असावा, आणि देवी बद्दल भक्तांचा मत असावा. पर काय लोक जळतच राहतात, गुरुवर जळतात, देवावर जळतात. देवापासून झालो, देवालाच आपण टिंगल उडवायचा. मग तिने असं देखणी, सुंदर देखणी, परंतु बघा ज्याच्या घरामध्ये आपण नोकरी करतो, नोकर मालकाच निंदा करतात, मग त्या मालकांना जय मिळत नाही. ज्या सासरी राहतो आपण त्या सासू सासऱ्याचं टिंगल उडवणं हे पापच आहे. मालकाचं खातो, मालकाचं पेतो, मालक आहे म्हणून आपण जगतो, त्याचं काय त्यांना ज्ञानच नाही. पर मालक असा आहे, मालक कसा आहे. अहो पुष्कळ का आमच्या समोर लोक येतात. मग अशी वृत्ती नसावा. परंतु ह्याच बघा, कुणाचं, सुग्रीवचं. मग सुग्रीव काय म्हणतो, सर्व रत्न आहेत माझ्या मालकाच्या घरात, माझ्या राजांच्या घरामध्ये. मग हे स्त्री रत्न माझ्या राजाला नेऊन दिलं तर अजून तो सुशोभित वाटलं पाहिजे, वाटतो. बघा चाकर असून बी, सैनिक असून देखील कुणाचं हित तो इच्छतो, मग त्या लोकांचं कल्याण होतो. गुरुचं बघून आपण मिळकू लागलं, सासूला बघून आपण काय म्हातारेपणामध्ये शोक करते, मग त्याचं जय होत नाही. मालकाचं खाऊन मालकाला नाव ठेवायचं, त्यांचं जय होत नाही. ज्या राज्यामध्ये राहतो त्या राजाचं निंदा करणं योग्य नाही. मग ह्या सुग्रीवचं तुम्ही वृत्ती घ्या. सुग्रीव म्हणतो हा वस्तू मग आमच्या राजाला हे स्त्री रत्न च्या बद्दल मी माहिती दिलं, हे स्त्री रत्न त्यांच्या वट्टीमध्ये पडलं तर आम्हाला ह्याच्या अपेक्षा आनंद होत.
म्हणून असं तो मनामध्ये म्हणून घेऊन त्याला आनंद मावना, संतोष मावना, इतका खुशी झाला की जणू का काय तो मुलगी आता येऊन त्यांच्या घरामध्ये राहते की काय की असं वाटू लागलं. मग असं विचार करता करता मग तो त्या नादामध्ये सुंब निसुंबाकडे गेला. चांदण्यासारखी चमकत होती ती पार्वतीची मुलगी, देवाची मुलगी. दैत्यांना संहार करण्यासाठी तिचा जन्म. नुसतं संसार धरून घेऊन बसण्याचं त्यांचं वृत्ती नसतं. म्हणून त्या लोकांजवळ ताकद असतो, शक्ती असतो, स्मरण असतो, आठवणी असतात. मग जगामध्ये ते लोक झळकत्यात. मग असं बघून तो पळून गेला, पळत 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 मग सुंब निसुंबापाशी गेला. सुंब निसुंबापाशी जाऊन म्हणाला, राजा, तुमच्या घरामध्ये सर्व ऐश्वर आहे, सोनं आहे, चांदी आहे, हिरे आहेत, मोती आहेत, पाचू आहेत, चांदण्याला चंद्राला लाजवणारे घोडे आहेत, गाया आहेत, सर्व ऐश्वर तुमच्या ठिकाणी आहे. आणि देवादिकांना जिंकण्याचा देखील तुमच्या जवळ जिंकलात देखील तुम्ही. पर मग काय झालं रे? फलानी अशा वनामध्ये गेलो. वनामध्ये गेल्यावर, जंगलामध्ये गेल्यावर त्या जंगलामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आहेत, रंगी बेरंगी प्राण्याने, रंगी बेरंगी फुलाने, निळे पांढर हिरवे पाण्याने. मोर पिसारा फिरवून तो नाचत आहे. तसल्या ठिकाणी एक सुंदर स्त्रीला मी पाहिलो. त्या सुंदर स्त्रीला मी पाहून चकित झालो. क्षणभर मी स्तब्ध झालो. ती पार्वती आहे का शंकराची मुलगी आहे का देवगण्य आहे हे मला काही सुचलं नाही आणि सुचना. हे राजा, तुम्ही एवढं माझ्यावर कृपा करा आणि त्या स्त्री रत्नाला तुम्ही जिंका आणि त्या स्त्रीचं तुम्ही अभिलाषा धरा. असं कोण बोध करायला बघा. काय लोक जळतात, जळणार बी राहतात. जळू नये कधीही. साधं सुध गोर गरीब देखील लुगडे पातळ नेसून गेले ना, किती सुंदर दिसू लागले, किती चांगलं दिसू लागले, हे भावना असावा. मग त्यांचं देव कल्याण करतो. नाहीतर कल्याण करत नाही, मग त्यांचा उद्ध्वंस होतो. मग सांगितलं काय झालं सांग रे म्हणतो. नाही नाही नाही. मग तुम्ही त्या मुलीला तुम्ही बघितलंच पाहिजे आणि त्या मुलीशी तुम्ही लग्न केलंच पाहिजे. मग तू जाऊन त्यांना बोल, त्यांना माझं सगळं महिमा सांग. राजा असा आहे, राजा वीर आहे, देवादिकांना जिंकला, सूर्य होऊन तोच प्रकाश करत आहे, समुद्र होऊन तोच वाहत आहे, मेघ होऊन तो पाणी बरसत आहे, कुबीर होऊन तो पैशावर धनंड्या झाला, तोच पैसा देतो, इंद्र होऊन तो देवराजा झाला, पाणी होऊन तो वाहू लागला. स्वतः कोण? सुंब निसुंब. एवढे राक्षस असून मग हे एवढं मोठं पदवी कसं? जे ज्याचं राक्षसी वृत्ती असतं ना ते पटकनी परमेश्वराला प्राप्त करून घेतात.
कुणाला त्यांच्याजवळ एकच जिद्द असतं. कुणाजवळ राक्षसी वृत्ती आणि शूर वीर धैर्य. राक्षस नव्हते ते, राक्षसी वृत्ती. मग तो एवढा पराक्रमी झाला. मग झाल्यावर मग देवादिकांचा सर्व कारोबार तो चालू लागला. कोण? शुंभ आणि निशुंभ कारोबार करू लागला. मग तू जाता. मग असं ना असं माझा राजा असा आहे, त्याच्या ठिकाणी ऐश्वर्य आहे, कीर्ती आहे. देवादिक त्याला जिंकत नाहीत आणि तो देवादिकांना जिंकतो. कोण? त्या शुंभ निशुंभाचा मंत्री म्हणा, सेनापती म्हणा, तू माझं असं वर्णन कर. कुठं? गुरुचं शिष्याने वर्णन करावा, नवऱ्याचं बायकोने वर्णन करावा, परजाने राजाचं वर्णन करावा आणि सुनने सासूचं वर्णन करावा, सासूने सुनने सासूचं करावा, सासूने सुनचं वर्णन करावा. मग ते घर सुखाने समाधानाने आनंदाने तो घर सुखामध्ये नांदतो. मग राजा असं सांगण्याचं काही कारण नाही. तुम्ही कसा आहे, तुम्ही काय आहे, तुम्ही कसले आहेत, किती कीर्तिमान आहे, कोणाला कोणाला तुम्ही जिंकलं, कोणाकोणाचं राज्य तुम्ही चालवत आहे, ते मी सर्व या डोळ्याने बघत आहे. मीच त्या मुलीचं तुम्हाला ओळख दिलं, पण मी सांगायला तयार आहे. मग हे बाबा लिहिला सुग्रीव म्हणजे वारी सुग्रीवातला हे सुग्रीव नव, हे जन्म घेतात असंच राक्षस लोक. मग जेव्हा तुम्ही गुरुकडे शरण जाचाल, गुरुचं बोध तुम्हाला होईल, तेव्हाच तुम्हाला राक्षसी येऊनी येत नाही आणि 184 येऊनी देखील येत नाही. आणि गुरुचं बोध तुम्हाला मनामध्ये ठसलं नाही, मी कोण आहे तुम्ही जाणलं नाही, म्हणजे तुम्ही राक्षस देखील होऊ शकतात. 184 येऊनी बी फिरावं लागतं. का काम क्रोधाच्या लोभाच्या ध्येयी तिष्ठन्ति तस्करा, ज्ञानरत्न अपार आहे, तस्मात जागृतम जागृतम. षडरूप तुमच्या ठिकाणी आहेत किंवा राक्षस. माझ्या गुरुवर एक आपण केलं मी यन्ननु कायो श्री गुरु महादेवा, कामा क्रोधी षडरिपु नन्न काढुतारय्या, कामादिक षडरिपु नन्न काढुतारय्या, ಎಲ್ಲಿ ಹೋದರೆ ನನ್ನ ಬೆನ್ನ ಹತ್ತಿದರಯ್ಯ. तुम्ही घर सोडून मठाला आलं, तुम्हाला काम कसं करावं, प्रवचन सुटलं नाही, काम आहेच. लवकर सुटलं नाही तर क्रोध आहेच, काम पडलेलं आहे, मोह आहेच, लोभ आहे. इथं आलो म्हणून ते सोडून आलो का? काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे कशाने जातात? म्हणजे ज्ञान झाल्यावरच जातात. अंधार केव्हा जातो? म्हणजे दिवा लावल्यावरच अंधार नाहीस होतो. त्याप्रमाणे ज्ञान अग्नी दग्ध कर्माणी तमादो पंडिता भुला. म्हणजे ज्ञान अग्नी झाल्यावर ज्ञान अग्नी दग्ध कर्माणी कर्म दग्ध होत्यात.
तमोगुण, रजोगुण, अज्ञान नाहीच होतो. हे नाहीच झाल्यावर मग हे षडरिपू जातात. जोपर्यंत तुमच्याजवळ षडरिपू अष्टमद आहेत तोपर्यंत तुम्हाला राक्षस आम्ही होतो का हो? होतातच. रावणासूर माणूसच होता, बिभीषण माणूसच होता, कुंभकर्ण माणूस होता, परंतु दुष्ट गुण आले त्यांच्याजवळ म्हणून त्यांना राक्षस नाव पडलं. मग ह्याप्रमाणे मानवच राक्षस होतो, मानवच देव होतो, मानवच गाढव होतो, मानवच साप देखील होतो. मच्छर बुद्धी ठेवलं ना साप होत्यात. 7 जन्म साप तुमचं पाठ सोडत नाही. म्हणजे जगामध्ये देव एकटाच आहे. मग तुमचं जसं जसं गुण आहेत म्हणून ते गुण त्याग करण्यासाठी साधू संताचा उपकार आई बापाहुनी थोर म्हणून साधू संताचा अवतार तुमचं दुर्गुण काढण्यासाठी आलेला आहे. साधू संतांनी सांगितल्यासारखं वागले तर तुम्ही राक्षसही होत नाही. देव झाला तर देव होतात, नाहीतर मुक्त होतात. नाही मुक्त झालं नाही देव झालं तर लक्ष ठेवण्याची येवनी राक्षस सैतान हे येवनी आहेत, त्यांचे बी येवनी आहेत. म्हणून तुम्ही कसे विचार करा, सुग्रीवा सारखं तुम्ही विचार करा. मग ते सुग्रीव येतो, नाना प्रकारचा वर्णन करतो. माझा राजा असा आहे, शूर आहे, वीर आहे आणि देवादिकांना तो जिंकला. देवादिक देखील त्यांना थर 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 कापत्यात. देव त्यांच्या समोर येत नाही आणि असा पराक्रमी आहे. कोण? शुंभ आणि शुंभ. मग काय कर म्हणतो? ओय बीबी ऐकलं, शुंभ निशुंभ वीर शूर पराक्रमी आहेत हे मलाही माहित आहे. परंतु तुझं म्हणणं तर काय आहे? परंतु तुझं म्हणणं तर काय सांग पहिलं. मग तेव्हा त्याचं भांड बाहेर पडतं. तू असं येडवाकडं बोलतो, माझ्याशी आडवं बोलतो, त्या व्यक्तीचं तू वर्णन करतो. कारण काय बाबा तुझं सांग. मग सरस्वतीने म्हटली, अरे तू मोठा आहे, तो राजा आहे, हिरे आहेत, मोती आहेत, पाचू आहेत, देवादिकांना तो जिंकला. मग काय करू? बरं तू लई देखणे आहेस, वनामध्ये कोणी नाही, तुझ्या आजूबाजूला कोणी प्रकट नाही, वनामध्ये असली स्त्री तू एकटी कसं बसली? म्हणून तुझ्या रूपाचं मी कौतुक करतो. आणि असल्या रूपाला आमचा राजा आहे ना, राजासारख्या शुंभासारख्याच्या वट्टीमध्ये तू पडली म्हणजे तू सुखी होशील. कोण म्हणते? तो मंत्री म्हणतो. मग होय मी बी ऐकून आहे ते गोष्ट, मला बी माहिती आहे. ते मोठे आहेत, वीर आहेत, सूर आहेत, श्रीमंत आहेत, हे आम्हाला माहिती आहे, मी ऐकून आहे. नाही तुम्ही त्यांच्याशी लग्न करा. लग्न करते मी, स्त्री आहे रे, कुणाशी लग्न करू शकते. श्रीमंताशीही करते, गरीबाशीही करते. परंतु माझा भाऊ जो आहे विष्णू, ते विष्णू लग्न कर म्हटलं तरच मी करणार आहे, तिने म्हणते. मग म्हटल्यावर माझ्या भावाला मी सांगितले, माझ्याशी जो युद्धामध्ये युद्ध करावा आणि युद्ध करून त्या युद्धामध्ये तो जिंकला तर मी त्याला हार घालते. मी युद्ध केल्याशिवाय मी पुढे पाय टाकणार नाही.
अगं बाई, असं कुठं असतं? देवाधिक देव देखील आमच्या राजाच्या समोर येत नाहीत. थर 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 कापत्यात. देवाधिक देखील जंगलामध्ये जाऊन बसलेले आहेत. म्हणून तू हटवादी होऊ नको आणि तुझा हट्ट सोड. तू एक आबाला आहेस, तुझ्या माग पुढं कोण नाही, तू एकटी जंगलामध्ये आहेच आणि कोण तर तुला उचलून नेतील. मला कोण काही येणार रे, मी भेट नाही, परंतु माझ्याशी कोण का लग्न करणार? त्यांना माझ्या संग युद्ध केला पाहिजे. तो युद्धामध्ये जिंकू दे, पुढे बघू. तर परत युद्ध केलं पाहिजे, मग युद्धाला ये म्हणावं, मी त्याच्याशी लग्न लावते. श्री जगद्गुरु सिद्धार्थ स्वामी महाराज की जय. सद्गुरु महादेव महाराज की जय. सद्गुरु शिवशर्मा माता की जय. सकल साधु संत महाराज की जय. जया जन्म पार्वती पते शिवहर महादेव. श्री सिद्धेश्वर महाराज की जय. श्री शरणेश्वर महाराज की जय. श्री सिद्धम कृष्णारियप्पा महाराज की जय. श्री नरसा विठ्ठल की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भारत माता की जय. महिषासुरमर्दिनी की जय. Thank you.